निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळा जो झाला पुरस्काराचा, आणि त्या सोहळ्यामधल्या 11-12 जणांची जवळपास उष्माघातानं त्यांचं निधन झालं. हा सगळा विषय समोर आल्याच्या नंतर जे पुरोगामी आधीपासूनच हा पुरस्कार तो कसा तुम्ही विशिष्ट जातीला म्हणजे त्यांच्या भाषेत भटा बामणांना देता ह्याच्यावरती टीका करत होता, त्यांच्या हातामध्ये एक आयतं कोलीत सापडलं. जो प्रकार झाला तो व्हायला नको होता. म्हणजे उन्हामध्ये इतके लोक गोळा होणे मोठ्या प्रमाणामध्ये ते टाळता आलं असतं. त्यांना सावली कशी उपलब्ध करून देता आली असती किंवा कार्यक्रम संध्याकाळच्या वेळेस कसा करता आला असता, हे सगळे वेगळे मुद्दे आहेत. ह्याच्यावरती जरूर चर्चा व्हायला पाहिजे. आता त्याचे अहवाल येतील की काय नेमकं घडलं आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या समोर येतील. मला जो मुद्दा उपस्थित करायचा तो असा, यापूर्वीसुद्धा जेव्हा बाबासाहेब पुरंदरेंना हा पुरस्कार दिला गेला होता त्याच्यावरती वाटेल तशी टीका, जीभ सैल सोडलेली होती या सगळ्या पुरोगाम्यांनी. मी परत जबाबदारीनं ह्या तुम्हा सगळ्यांना विचारतो ह्या चॅनलवरून, अनलायझरवरून, बाबासाहेब पुरंदरेंचं नेमकं कुठलं असं वाक्य की तुम्हाला आक्षेपार्ह होतं? साध्या कुठल्याही एखाद्या अर्ध्यामुर्ध वाक्य तोडायचं, संदर्भ सगळा सोडायचा आणि त्याच्यावरती मनुवादी म्हणून बडवाबडवी करायची, जातीवरून शिवीगाळ करायची, ही काय मानसिकता आहे? फुले शाहूचा आंबेडकर म्हणून घेत असताना तुम्ही एखाद्याच्या जातीच्या संदर्भामध्ये त्या अनुषंगानं वाटेल तशी टीका करताच कसं काय? हा काय हक्क फक्त SC ST आणि OBCना दिलेला आहे? बहुजन समाज किंवा उच्चवर्णीयांच्या सुद्धा जातीवरून तुम्ही टीका करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिलेला आहे? आणि विशेषतः जेव्हा आप्पासाहेब धर्माधिकारींसारखे सत्पुरुष असतात त्यांच्यासाठी लाखो लोक काम करतात, निस्पृहपणे काम करतात. याही ठिकाणी कशी साफसफाई आणि स्वच्छता लोकांनी स्वतःहून केली. इतके लोक काही सरकारने जमवलेले नव्हते, गाड्या घोडे पाठवून जमा झालेले लोक नव्हते. हे सगळे त्या ठिकाणी लोक आले. या संप्रदायासाठी जे काम करणारे लोक आहेत स्वयंस्फूर्तपणे आहेत. यापूर्वीसुद्धा पांडुरंग शास्त्री आठवलेच्या नावानं जमा होणारा प्रचंड असा समुदाय लोकांनी अनुभवलेला आहे. याच महाराष्ट्रामध्ये, याच पुरोगामी फुले शाहू महाराष्ट्र आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये असा समुदाय लोकांनी अनुभवलेला आहे. तुम्ही टीका कशासाठी करता त्याच्यावरती? त्यांना शासनाचा पुरस्कार मिळाला म्हणून तुमच्या सगळ्या भुवया उंचवत आहेत. तुमच्या हातामध्ये जेव्हा सरकार होतं यांना असं वाटतं फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र म्हणत असताना तुमच्या हातात जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्ही कोणाला पुरस्कार दिले ते तपासून पहा. ही जी मानसिकता आहे. बरं असं समजा की हा कार्यक्रम नीट झाला असता, जी काही चूक झाली, उन्हाच्या वेळेस लोक जमा झाले आणि त्याच्यानंतर पुढचा जो सगळा काही अपघात झाला तो शेवटी अपघात आहे असं समजा की तो झाला नाही, म्हणजे काही कौतुक करणार होते. आता त्यांची जात काढून वाटेल तशी जीभ सैल सोडून टीका करणारे, हे काय समजा हा कार्यक्रम नीट झाला असता, शांततेत झाला असता किंवा अगदीशय मोजक्या लोकांमध्ये तो मंत्रालयामध्ये कार्यक्रम झाला असता म्हणून काही टीका म्हणजे कौतुक करणार होते काय? वाटेल तशी बेजबाबदारपणे बडबड करणे. समाज माध्यमं तर कोणाच्या हाताशी असतात? वाटेल तसे तेव्हा ती लिहिता येतं. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचा सगळा शिष्यगण ह्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला आक्षेप घ्यावा असं काय? ते कसं त्याच्यावरती सगळे टीका. बायकांना काय सांगतात, कुंकू लावा, नवऱ्याचं कसं पाया पडा, नवरा दारुडा असला तरी कोणी सांगितलेलं नाही असं. ते सगळे पारंपरिक जी मूल्य आपल्याकडे सांगत आलेले त्याच्या संदर्भात बोलतात. बरं ते जाऊ द्या बाजूला. आज ह्याचं उत्तर यांनी द्यावं. आजही इतक्या 700-800 वर्षानंतर आषाढीच्या वारीला लाखो लोक पायी जातात. कोणी बोलवलं त्यांना? कोणी व्यवस्था केली त्यांची? त्याच्यामध्ये काय गडबड झाली? हा एक अपवाद आहे की उष्माघाताने लोकांचा मृत्यू झाला. चेंगराचेंगरी झालेली नाही इतक्या लोकांमध्ये सुद्धा. मांढरा देवीच्या यात्रेमध्ये चेंगराचेंगरी झाली, लोकांचं मृत्यू झाला, किंवा साधं रेल्वेचा ब्रिज त्या पुलावरती गडझालीन कोसळून 27-28 लोक मेले. मुंबईला घडलेली घटना आहे. प्रत्येक वेळी अपघात हे अपघात असतात. आपल्याकडं प्रचंड मोठी लोकसंख्या आहे, त्याच्यामुळं असे जर काही प्रमाणामध्ये कुठं काही असे प्रसंग घडले किंवा अन्नातून विषबाधा होते, सामूहिक समजा जेव्हा जेवणं असतात, आणि हे सगळे अपघात आहेत, ते काय कोणी मुद्दाम करत नसतं. पण ह्याच्या आडून या निमित्तानं सरकारवरती तर बोंब आहेच आहे. कारण की महाविकास आघाडीचे समर्थक असलेले सगळे आता संधी पाहत आहेत की काय कसं काहीतरी सापडलं की आपण त्याच्या निमित्तानं आपली भडास काढून घ्यायची. याच्याबद्दल यांना काही कुठली आस्था नाही आहे. म्हणून मी असं प्रश्न उपस्थित केला की जर समजा हा कार्यक्रम शांततेत पार पाडला असता म्हणजे काही यांनी कौतुक केलं असतं. हे ज्याला तथाकथित पुरोगामित्व म्हणतात त्या पुरोगामित्वाची व्याख्या यांना स्वतःला तरी करता येते का? आमचा वारकरी संप्रदाय हा तशा अर्थाने पूर्णतः पुरोगामी राहिलेला आहे. कित्येक वर्षांपासून किंवा हिंदू धर्मामधल्या बदलाची जी संकल्पना आहे, परिवर्तनाची जी संकल्पना आहे,
हे सगळं हळूहळू घडत आलेली गोष्ट ही ज्यांना समजत नाही किंवा समजून सुद्धा समोर दिसत असून सुद्धा समजून घ्यायची नाहीये, अडचण तिथे आहे. या निमित्ताने आप्पासाहेब धर्माधिकारीवरती टीका नाही, फक्त हे जे बडून काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन सुद्धा आहेत, हे यांचं खरं दुखणं आहे. भटा बामणांनी एखादी व्यवस्था चालवली, ही काही पेशवाई आहे का, हे म्हणत असताना हे ठरवून हा बौद्धिक भ्रष्टाचार आहे की प्रत्यक्ष राजवट ही छत्रपतींचीच होती, गादी छत्रपतींचीच होती, पेशव्यांची गादी नव्हती. जे काही शिक्का आणि ते चालायचं तो छत्रपतींचाच चालायचा, छत्रपतींचेच आदेश होते, छत्रपतीच वस्त्र द्यायचे पेशव्यांना. तसं असताना सुद्धा शब्द काय वापरायचा, पेशवाई. इतिहासाच्या मध्ये तो सगळा कालखंड हा मराठेशाहीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तिथपासून ते प्रत्यक्षामध्ये 1818 मध्ये शनिवार वाड्यावरचा झेंडा उतरला तिथपर्यंत या सगळ्याला मराठेशाहीच म्हणतात. पेशवाई हा बोली भाषेत ह्यांनी ठरवून बदनाम केलेला शब्द आहे. आता ही आप्पासाहेब धर्माधिकारी सारख्या सत्पुरुषाच्या जातीवरती जाणं ही मानसिक विकृती आहे. याच प्रसंगी जे लोक जमा झाले, अपघात म्हणून, म्हणजे अपघात घडला तो आणि उष्माघाताने लोकांचा मृत्यू झाला म्हणून तुम्हाला टीकेची संधी भेटली, अन्यथा त्यांचे सगळे उपक्रम शिस्तीत चालतात. ते ज्या गावामध्ये जातील त्या गावामध्ये स्वच्छता करतात, तुम्ही दिलेला चहा पाणी सुद्धा घेत नाहीत, त्याच्याबद्दल काही कोणी बोलत नाही. ते ही जी मानसिकता आहे, किंवा यापूर्वी सुद्धा कोरेगाव भीमाच्या दंगल प्रकरणीमध्ये जेव्हा ह्यांनी भिडेचे आणि मिलिंद एकबोटेचे नावं घेतले होते, प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांनी, प्रत्यक्ष आयोगासमोर जेव्हा साक्षीला बोलवलं तेव्हा या दोघांनी शेपूट घातलेले नाव पण घेऊ शकले नाही त्यांचं तेव्हा, कारण की आयोगाच्या समोर दिलेली साक्ष बदलता येत नाही पोलिसांच्या समोरच्या साक्षीसारखी. जेव्हा प्रत्यक्ष वैधरित्या काहीतरी कारवाई सुरू झाली, चौकशी सुरू झाल्या, तेव्हा ते सगळे फिरले, हे युटर्न घेतला ह्यांनी. शरद पवारांनी तर स्वतःचं स्टेटमेंटच बदललं आणि प्रकाश आंबेडकर त्याच्यासमोर गेलेच नाही त्या आयोगाच्या समोर. ही यांची मानसिकता आहे, जे जाहीररित्या पेशवाई आणि त्याच्या मडके बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगतात. आता ह्या निमित्ताने तुम्हाला जी टीका करायची आहे की तो पुरस्कार पुरंदरेंना पुरस्कार दिला तेव्हा जितेंद्र आव्हाडासारख्यांनी किती आकांडो तांडव केलेलं होतं. प्रत्यक्ष हे सत्पुरुष समाजामध्ये ज्या पद्धतीचं काम करत आहेत, वारकरी संप्रदाय ज्या पद्धतीचं काम करत आहे, गावगावचे मठ मंदिर आहेत, तुम्ही म्हणता तसे काही अन्यायाचे प्रतीक वगैरे काही राहिलेले नाही आहेत. ते फार मोठ्या प्रमाणात ही सगळी मठ मंदिरं संस्थानं हे सत्पुरुष त्याच्यातल्या समाजाच्या उत्थानासाठी कल्याणासाठी जी कामं करायला, त्यासाठी त्यांचे सगळे शिष्य त्यांना सहकार्य करतात, आपणून देणग्या देतात. ही सगळी कामं एरवी तुम्ही करून पहा, NGO स्थापन करून पाहिले, सरकारने स्वतः करून पाहिले, झाली नाही तितकी कामं ह्या सगळ्या सत्पुरुषांनी केलेली आहे. मी तुम्हाला दुसरं एक बहुजन समाजातलंच उदाहरण सांगतो. या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवरती सरला बेट म्हणून आहे, वैजापूरच्या जवळ, प्रत्यक्षामध्ये ते नगरमध्ये येतं काहीतरी. त्या सरला बेटमध्ये तिथले जे महाराज आहेत त्या महाराजांनी सगळे अंध ज्या व्यक्ती आहेत त्यांना सांभाळण्याचं एक मोठं काम तिथं चालतं आणि त्याला मदत करणारे कितीतरी शेकडो लोक आहेत. आपण त्या ठिकाणी धान्य देणारे, देणगी देणारे, कपडे देणारे, पैसे देणारे, हे सत्पुरुष सगळे अशा पद्धतीची जी कामं चालवतात ती तुम्हाला माहिती तरी आहेत का? शेगाव सारख्या संस्थान असो किंवा तुळजापूर सारखं संस्थान असो, या सगळ्यांनी शेगावच्या संस्थानी तर तुमचा मॅनेजमेंटचा एवढा मोठा आदर्श उभा करून दाखवलेला आहे. शिर्डी असो, ह्याच्यावरती टीका करणं सोपी गोष्ट आहे नुसतीच. पण ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं काय म्हणता येईल त्याला पर्यटनाला चालना दिली, तिथले व्यवसाय वाढवले, अर्थकारण तिथलं फिरवलं, कितीतरी सामाजिक उपक्रम केले, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही, त्याचे ते काही समजून घेतले जात नाही. ही सगळी इतक्या मोठा 130 करोडचा हा जो सगळा 140 करोडचा जो देश आहे, त्या सगळ्या लोकांची मानसिकता त्यांना सांभाळून घेण्याचं फार मोठं काम धार इति इति धर्मा, हा जो धार्मिक म्हणत असताना ते ज्या अर्थाने आज धार्मिक आहे तसं धार्मिक नाहीये ते. हे सगळे इतक्या मोठ्या लोकांची व्यवस्था, त्यांची मानसिकता, एरवी तुम्हाला सायकॅट्रिस्टवरती खर्च करावा लागला असतं इतके लोक सांभाळायचे म्हणल्याने त्यांची मानसिकता. अगदी आता नवीन शहरामधले सुद्धा नवीन एखादं मंदिर उभं राहतं, त्या ठिकाणी त्या आजूबाजूच्या परिसरातले वृद्ध संध्याकाळी येऊन बसतात. त्यांचे मानसिकता सांभाळण्याचं फार मोठं काम ह्या सगळे ठिकाणं करतात, ज्याच्यावरती तुम्ही टीका करत होते, अजूनही टीका करता, समजून न घेता विषय.
आप्पासाहेब धर्माधिकारींच्या निमित्तानं ही जी आगपाकड चालली ती ह्या लोकांना त्यांच्याच घरचे वृद्ध आणि बाकीच्यांसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था उभी करता नाही आली गेले 700-800 वर्षांमध्ये. म्हणून मी ते वारकरी संप्रदायाचं उदाहरण दिलं. लाखो लोक आज सुद्धा तरुण असो, वृद्ध असो, मध्यमवयीन असोत की ती एकदा ती आस लागली की पायी चालत निघतात. ह्याचा पर्याय म्हणून दुसरं कुठलं उदाहरण तुम्ही दाखवून देऊ शकता? आणि कोणी काही त्यासाठी जाहिरात करत नाही, कोणी काही व्यवस्था करत नाही. लोक उत्स्फूर्तपणे त्यांची जी व्यवस्था करतात, त्या वारकऱ्यांची सेवा करतात. अशी छोटी मोठी कामं, वारकरी आषाढीची दिंडी ही एक फक्त प्रतीक आहे. अशी कित्येक कामं आपल्याकडे मठ, मंदिरं, संस्थानांच्या भोवती चालतात, त्यांना केंद्रभागी ठेवून चालतात. त्यांचे सगळे शिष्यवर्ग तुम्ही टीका करता तसे ते तशा अर्थाने धर्मभोळे नाही आहेत. ते तशा अर्थानं अन्याय केला गेलेला नाही तिथं. ते संस्थान म्हणजे त्यांच्याशी संबंधित सगळ्या शिष्यवर्गांचं ते कुटुंब प्रमुखाचं स्थान असावं तशा ठिकाणी ती संस्थानं आहेत. तसे तिथले जे कोणी गादीवर बसलेले सत्पुरुष असतात ते आहेत. नुसती टीका करणं सोपी गोष्ट आहे. आणि तुम्ही जर हे लक्षात घ्या, इतकी जर टीका करतात तर आताही तुम्हाला मी सांगतो, जेव्हा केव्हा आषाढी येईल तेव्हाही त्याच्यामध्ये सहभागी होणारी संख्या कमी नाही जास्तच झालेली असेल. आप्पासाहेब धर्माधिकारींच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रसंगी जे काही चुका घडल्या आयोजनातल्या ते वेगळी गोष्ट आहे. जे काही उष्माघाताने मृत्यू झाली त्यांच्याबद्दल तर पूर्ण सहवेदना आहेच आहे. पण त्याच्या आडून टीका करणाऱ्याची जी विकृत मानसिकता समोर येते ती नीट ध्यानात घ्या. ह्या लोकांनी भारतीय परंपरा, हिंदू धर्म, ती मानसिकता इथले लोक हेच नीट समजून घेतलेले नाही आहेत आणि म्हणून त्यांची अशा पद्धतीची अडचण होते आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.